किनारपट्टी व्यवस्थापन कायद्यासंदर्भात गोव्यामध्ये प्रचंड गजब चालू आहे. 2 ठिकाणी पणजी आणि मडगावमध्ये जनसुनावण्या आज घेण्यात आल्या आणि लोकांचं प्रत्यंत आक्रंदन, लोकांचा अत्यंत निषेध यावेळी तिथं व्यक्त झाला. आता संध्याकाळी 7 वाजता लोक उठून गेले. मला वाटतं लोकांचं ऐकायला, NGO आणि जे काही आंदोलक आहेत त्यांचं ऐकायला सरकारला काय जात आहे, सरकारनं काय ऐकू नये, मला या विषयावर आता बोललंच पाहिजे. आणि एवढ्यासाठी बोललं पाहिजे की कारण गोव्याची जी किनारपट्टी आहे अत्यंत संवेदनशील आहे. या किनारपट्टीवरती अनेक आघात होत आहेत, विकासाचे आघात. आम्ही शेक्स उभारले, शेकडो शेक्स, त्यांना एक मर्यादाच नाही आहे. एवढी सगळी 5 स्टार हॉटेल या भागात आली आहेत, मर्यादाच नाही. सरकार सगळ्यांना अत्यंत मोकळेप्रमाणे परवानगी देत आले. आणि आम्हाला सगळ्यांना माहीत आहे समुद्र पातळी वाढ, पाण्याची जी वाढ होणार आहे त्याच्यामुळे अनेक शहरं पाण्याखाली जात आहेत आणि याचा फटका गोव्याच्या किनारपट्टीला बसणार आहे. ही संपूर्ण आम्ही जिथं पणजीमध्ये आता बसलो आहोत इथं सुद्धा पाणी येऊ शकतं. त्यामुळे सरकारनं ही जी किनारपट्टी व्यवस्थापन कायद्यामध्ये जो काही बदल आता होऊ घातला आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात भीती असणं, संशय असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे गोव्यामध्ये आधीपासून मागची 35 वर्ष बघतोय, कोकण रेल्वेपासून, मेटास्ट्रीटपासून, जुवारीपासून अनेक नद्यांचं प्रदूषण या विषयावरती जनमत अत्यंत प्रक्षुब्ध आहे. लोक आक्रंदन करत आहेत, लोकांचं ऐकलं जात नाही. आणि ही खरं म्हणजे संधी आहे सरकारला लोकांपर्यंत जाऊन लोकांची मतं ऐकून घेण्याची. लोकांनी एकच प्रश्न काढलाय, तो मच्छीमारांचं जीवन उद्ध्वस्त आहे. हे उद्ध्वस्त होतच आहे. मागची 35 वर्षे आम्ही पाहतोय मच्छीमार जो गोव्याचा या किनारपट्टीवर राहत होता तो बाजूला फेकला गेला. आज त्यांची दुसरी पिढी या धंद्यामध्ये येऊ पाहत नाही. त्यामुळे बाहेरचे लोक येत आहेत. हे सगळं सरकारची जी काही अनास्था आणि बेफिकिरी आहे त्याच्यातून होत आहे. मला वाटतं की लोक आज उठून गेलेत जनसुनावण्यातून. या सगळ्या लोकांना परत आणणं, या सगळ्या लोकांची परत चर्चेची दारं त्यांच्यासाठी खुली करणं आणि गोवा वाचवणं. गोवा जर वाचला नाही तर आम्ही वाचणार नाही आहोत, सरकारही वाचणार नाही. त्यामुळे लक्षात घ्यावं लागेल पुढच्या 50 वर्षाची योजना सरकारकडे तयार असली पाहिजे. विकास आणि आर्थिक विकास तो होतच राहणार आहे, पैसे येतच राहणार आहे, पण गोवा वाचवणं ही जर या चळवळीची जर मुख्य उद्दिष्ट असेल तर त्याच्याकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही. आणि सरकारला दुर्लक्ष करू नये, त्याचे परिणाम मला वाटतं अत्यंत वाईट होतील.